बोला. म्हणजे आतापर्यंत आपण बस. मराठा आरक्षण बद्दल चांगली भूमिका घेतली. आज जे आपण सोलापूरमध्ये ते वक्तव्य केलं की मराठा मुलांची राजकीय ह्याच्यामध्ये कोणतरी डोकी भडकी होते किंवा राजकीय डोकी कोणतरी भडकी होते, तर ते आता आज आमचे 400 बांधव ह्याच्यामध्ये मयत झाले. तर अण्णासाहेब पाटलापासून आता जावडेकरांपर्यंत विनायकराव मेटेपर्यंत सगळ्यांनी आत्महत्या करावं लागले त्यांना मराठा समाजासाठी. तर कोण लोक भटकत नाही. आज समाज काय जगतोय ते आमच्या आम्हाला अवस्थेत माहिती आहे. गरिबी काय असते ते आम्ही बघतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ते वक्तव्य करणं चुकीचं होतं की कोणतरी राजकीय ह्याच्यापुढे डोकी भडकतंय किंवा आरक्षण ही कशाला. मी जे सांगतोय ना तुम्हाला आता पूर्ण ऐकून घ्या. मी जे आज बोललोय ना तुम्हाला आज नाही समजलं, अजून काळ जाऊ देत. ही विधानसभेची निवडणूक होऊन जाऊ देत, कळलं का? आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अंदाज येईल.